फ्रेंड्स, हा आहे माझा यूट्यूबचा सगळ्यात फर्स्ट व्लॉग आणि आजपासून तुम्हाला माझे डेलीचे व्लॉग्स बघायला भेटणार आहे. माझं डेलीचं रूटीन, त्यानंतर कशा पद्धतीने मी फॅमिली, कशा पद्धतीने मी माझं एंटायर आयुष्य आज हँडल करते आणि जी आमची तारेवरची कसरत असते म्हणजे आमचं प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ, या सगळ्या गोष्टी डेली बेसिसचे व्लॉग तुम्हाला आज बघायला मिळणार आहेत. आणि आज आपण अकॅडमीच्या बाहेर आहोत. ही आहे आमची अमृता मेकअप एक्सपर्ट अकॅडमी, जी आहे लोकेटेड ठाणे नौपाडा इथे. आणि आजपासून चालू होत आहे आमची जूनची बॅच आणि ऑलरेडी माझे जूनचे सगळे स्टुडंट आले आहेत आणि मी सुपर एक्सायटेड आहे त्यांना भेटायला. चला तुम्हाला अकॅडमीच्या आत घेऊन जाते आणि सगळ्या स्टुडंटची एक्साइटमेंट दाखवते. लेट्स गो. हॅलो, कसे आहेत सगळे? वाव, जून जून पावसाळ्यातली पहिली बॅच जूनची. आणि कसं वाटतंय सगळ्यांना? एक्सायटेड आहात सगळे? जून बॅच ही पहिली बॅच असणार आहे माझी, की जी यूट्यूबवर त्यांचा पूर्ण 30 डेजचा प्रवास लोकांना बघायला मिळणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ते यूट्यूबवर आयुष्यभराची तुम्हाला मेमरी असेल की त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने डेली बेसिसवर आपले डेमॉन्स्ट्रेशन असणार, तुमच्या प्रॅक्टिसेस कशा असणार आहेत, तुमच्या प्रॅक्टिसचे तुम्ही इथे क्रिएट केलेले बिफोर आफ्टर कसे असणार आहे, या सगळ्या गोष्टी मी आजपासून यूट्यूबवर डेली बेसिसवर टाकणार आहे. आणि त्यामुळे खूप लकी तुमची बॅच आहे की यामध्ये आणि त्यामुळे मला ॲक्च्युली खूप वर्षापासून मी विचार करत होते की इन्स्टा आता माझं बऱ्यापैकी छान झालंय, माझ्याकडे येत आहे. तर जे आता आम्ही करतोय या फील्डमध्ये की एवढे सारे स्टुडंट्स, छान छान सक्सेसफुल ब्राईड्स, मास्टर क्लासेस, तर मला असं वाटतं स्पेशली तुम्ही पण एवढ्याच जबरदस्त फ्लोमध्ये किंवा तुमच्याकडेही एवढाच बिझनेस असावा. आणि जी लोक एक्सपिरियन्स आहेत ती लोकांना मला फक्त त्यांच्याकडून थोडंफार ऐकून घ्यायचं आहे की त्यांना का आओगे सोशल मीडिया पे तो ही 10 काम आएंगे ऐसे है. तो आपको कम्प्लीटली सोशल मीडिया पे ध्यान देना है यहाँ पे, प्लस अपग्रेड कि अभी नए ट्रेंडिंग क्या है, कौन से मेकअप है, लोगों को क्या अच्छा लग रहा है, ये सब चीज़ें. ओके. अजून यांच्यापेक्षा की तेव्हा आता क्लास घ्यायचा तर प्रश्नच नव्हता, कारण मला एक गोष्ट खूप चांगली माहिती होती ना, रिअल लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते तुम्हाला रिअल ऑर्डरवरच जाऊन कळतात. तुम्ही कितीही मोठा क्लास लावला, तुम्ही कितीही मोठ्या आर्टिस्टकडे गेलात, तरी रिॲलिटीमध्ये जे पण प्रॉब्लेम फेस करावे लागतात ना रिअल ऑर्डरवर, तेव्हा तुम्ही जास्त शिकू शकता. आणि माझं तसंच झालं. पहिल्या 2-2.5 वर्ष मी मिळेल ते पडेल ते काम केलं. म्हणजे अगदी 500 रुपयापासून मी जवळजवळ 50,000 रुपयापर्यंत पण ब्राईड केल्या. पण तेव्हा मला ना इन आउट कळलं की काय आहे, कसे प्रॉब्लेम्स येतात, मेकअप निघाल्यावर काय केलं पाहिजे, कस्टमर नाही चांगले वागत आहे आपल्याशी तर त्यांना कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे, कस्टमरला कसं कन्व्हिन्स करून आपली ऑर्डर मिळवली पाहिजे, या सगळ्या छोट्या गोष्टी रिअल ऑर्डरवर मला शिकायला मिळाल्या. पण त्यानंतर जेव्हा मी क्लासेसमध्ये आले करोनामध्ये, आफ्टर करोना, त्यानंतर मी क्लासेसवर खूप जास्त लक्ष दिलं. तुम्हाला माझ्या पेजवर कधीही फॅन्सी फोटोशूट बघायला भेटणार नाही. एकदम एक्सपेन्सिव्ह मॉडेल्स, एक्सपेन्सिव्ह आउटफिट, एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी नाही बघायला मिळणार. का हे होतं? बिकॉज माझा सगळ्यात जास्तीत जास्त भर असतो ना प्रॉब्लेमॅटिक स्किन घेऊन तुम्हाला स्किन शिकवणं. लक्षात ठेवा. त्यामुळे माझ्या अख्ख्या पूर्ण महिन्याभरात आहे ना तुम्हाला जवळजवळ मॉडेल डेमॉन्स्ट्रेशन जेवढे पण असतात ना त्याच्यामध्ये जवळजवळ मेजरली 90% प्रॉब्लेम स्किनच बघायला मिळणार आहे. मी फक्त एक मॉडेल घेते ज्या मॉडेलची स्किन सुंदर असते, कारण की असं नको वाटायला तुम्हाला एक सुंदर फ्लॉलेस स्किन आली तर तुम्हाला ते पण कळलं पाहिजे की ह्याच्यावर मेकअप किती सुंदर ग्लास स्किन किंवा डुई फिनिश होऊ शकतो. त्यासाठी मी एकच मॉडेल फक्त चांगल्या स्किनची घेते. बाकी माझ्या सगळे मॉडेल डेमॉन्स्ट्रेशनवरच्या मॉडेलची स्किन ही पूर्ण प्रॉब्लेम्सवरच असते. मग ॲक्ने एक्झॅक्टली. आणि आता काय झालं आहे, आता मार्केटमध्ये इतकं फॅन्सी झालं आहे ना सगळ्या गोष्टी, त्यामध्ये त्यांना काही पडलेली नाही आहे की स्टुडंट कुठल्या रिक्वायरमेंटमध्ये आलेत. त्यांना एवढं फक्त कळतं की फक्त सुंदर मॉडेल्स घ्यायच्या, त्यांच्यावर खूप हेवी आणि खूप एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी घालायची आणि एकदम एक्सपेन्सिव्ह आणि चांगले फोटोग्राफर्स हायर करून तो पेजवर आपल्या टाकायचा. आणि मुलं पण चुकतात तिथेच की ते बघून वाव करत जातात. त्यांना हे नाही कळत आहे की यार एवढी सुंदर गुळगुळी सागरगोट्यासारखी स्किन जर तुम्हाला दिली तर तुम्हीही त्यावर नुसतं पावडर लाली लावून पण तुमचा मेकअप सुंदर दिसणार आहे यार.
पण जेव्हा तुम्ही स्किन वेगवेगळ्या शिकाल ना, तेच जास्त मॅटर करतं. कारण की रिअल ऑर्डरवर येणाऱ्या आपल्याला बायका या कधीही खूप सुंदर ॲक्ट्रेस सारख्या स्किनच्या नसतात. आता तुम्ही, आणि माझं सगळ्यात मेजर USP ही आहे माझ्या क्लासची, की त्याच्यामध्ये की तुम्ही डेली बेसिसवर एकमेकांवर प्रॅक्टिस करणार आहे आणि तुम्ही डेली बेसिसवर चॉईस करू शकता की आज मला ही स्किन निवडायची. लक्षात ठेवा, डेली तुम्ही ठरवू शकता की आज हिला पिगमेंटेशन आहे ना, मी हिला आदल्या दिवशी सांगून ठेवते उद्या आपण करूया. ही डस्की आहे ना, चल उद्या मी हिच्यावर करते. चल ही फेअर स्किन आहे ना, मला फेअरवर ट्राय मेकअप केले आहेत, काय केलंय. हा, आता समजा तू रील बघून गेली तिच्या पेजमध्ये आणि बाकी पुढे काहीच नाहीये, तू देशील तिला ऑर्डर? एकच रील टाकली आहे, पुढे काही नाही आहे, असे नॉर्मलच बायकांचे विकांचे मेकअप करून टाकले, देशील तू? अजून ऑप्शन्स बघशील ना. मग अजून ऑप्शन बघता बघता तिला एखादं प्रोफाईल आवडेल, ते पेज पण आवडेल की ते पेज अपडेटेड आहे, प्रोफेशनल वाटतंय, मग तू काय करशील पुढे? नाही, अशीच ऑर्डर देशील का? आधी काय विचारशील ना तिला, काय विचारशील? एक्झॅक्टली. तू काय करशील? इन्स्टावर तिला DM करशील किंवा तू कॉल करशील आणि विचारशील तुम्ही ब्रायडल मेकअपचे काय चार्जेस घेता, माझं लोकेशन हे आहे, बरोबर. आणि तुला चार्जेस खूप जास्त महाग वाटले तर तू काय करशील? एक्झॅक्टली. आणि समजा तिने काम जेवढं टाकलंय त्या मनाने तुला चार्जेस कमी वाटले तिचे, तर काय करशील? एक्झॅक्टली. लक्षात ठेवा, ही सिम्पल फॉर्म्युला आहे. म्हणजे बस बाबू, म्हणजे काय की ती काय म्हणाली की चार्जेस, काम छान आहे पण चार्जेस अव्वाच्या सव्वा वाटतायत, जे तिच्या बजेटमध्ये नाही आहे. तर ती काय म्हणाली, मी अजून ऑप्शन्स बघेन की ज्याच्यामध्ये मला परवडतील बाबा, पण पेज एकदम बाप आहे आणि चार्जेस त्या मनाने चांगले रिझनेबल वाटतात. ती एकही मिनटं वाट बघणार नाही, ती म्हणेल मी बुकिंग अमाऊंट देते बाबा, चांगली आर्टिस्ट आहे, माझ्या बजेटमध्ये पण आहे, बुक करूया. असं कन्व्हर्जन फास्ट होतात. म्हणजेच काय, पेज बनवायचं ना, पेज असं वाटलं पाहिजे बघून की ही मेकअप आर्टिस्ट ना कमीत कमी एका लुकचे 20,000 रुपये चार्ज करत असेल, असं पेज बनवायचं. चार्ज करायचे 15,000 रुपयेच. जी पेज बनवलंय ना त्यापेक्षा रिझनेबल तुमची कॉस्टिंग असली पाहिजे. तुम्हाला गॅरंटीली सांगते, तुम्हाला पटकन तुम्ही कन्वर्ट होणार. तुम्ही एखाद्या कपड्यांच्या दुकानात गेलात, एखादा ड्रेस खूप आवडला, डिझाईन मस्त आहे, कलर मस्त आहे, आणि बघितलं तुम्ही रेट, अहिला फक्त हा 999 आहे, चल घेऊन टाकूया. कारण की तुमचं 1,500चं बजेट होतं ड्रेसचं. तुम्ही एक मिनिट पण नाही विचार करणार, बोलणार आहे बाजूला ठेवा, मला हवा हा. तेच तो 2,500चा असेल तर घ्याल? अजून दाखवा ना, जरा 1,500 पर्यंत दाखवा. 2,500 खूपच आहे खूप सुंदर, पण दाखवा. समजतंय? पण तर तो ड्रेस तुमचा 1,500चं बजेट आहे आणि तो ड्रेस 1,800चा असेल आणि तुमच्या एकदमच मनात भरला तर तुम्ही 300 वाढवणार आणि तुम्ही 300 साठी तो ड्रेस नाही सोडणार. हीच नॉर्मल आहे. हे फंडामेंटल बायका आहेत ना, या थोडा ना जास्त विचार करणार आहेत, म्हणून भीती वाटते. आपण जेव्हा थोडं ओव्हर थिंकिंग करतो ना, तेव्हा आपल्याला भीती वाटते की होईल का, नाही झालं तर, ऑर्डरच नाही मिळाली तर, मग माझ्या एरियात तर केवढा कमी रेट आहे. पण मी तुम्हाला आता मला खरं खरं सांगा, इथून ठाण्यातून किती मुली आल्यात? ठाण्यातून किती मुली आल्यात? आज जर मी माझा एरिया पकडून बसले असते ना, तर माझ्या बॅचला 6च पोरी असत्या. पण आज सोशल मीडियामुळे मी लोकांच्या घराघरात पोचले, म्हणून माझ्याकडे आज कुठून 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 मुली आल्यात. किती लोक मुंबईच्या बाहेरचे आहेत बघा. कुठून कुठून आली आहे सांग? चिपळूण, नांदेड, चंद्रपूर, सातारा, अजून कोण आहे? सांगली, अजून पुणे. तू? मी असं नंदुरबारची आहे, पण माझं स्वप्न होतं आधी पण तुमच्याकडे करायचं आणि लग्नानंतर ते पूर्ण होते. म्हणजे मी नाशिकची आता, पण नंदुरबार, नाशिक बघा. अजून बीड, बेळगाव. तेव्हापासून स्वप्न होतं की करेल सासर भेटलं मला आणि माझे मिस्टर माझे 1.5 वर्षाचं बाळ घरी सोडून आलेली बघा. अजून नांदेड बघा. कुठून? नाशिक, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अजून अमरावती, परभणी,
दुबई बघा ओव्हरसीज. गुहागर पुणे. बघितलं काय पॉवर असते सोशल मीडियाची. आज कुठून 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 मुली आल्यात, दुबईपर्यंत पोहोचले मी बघा. आणि मॅडम मी यायच्या अगोदर 4 दिवसा अगोदर माझ्या मुलीला अक्षरशः कुत्र चावलेलं, ऐक तिला टिचेस पडले, पण नाही ती पण बोलली 6 वर्षाची मुलगी आहे. म्हणजे मला सांगताना इतकं रडू येत आहे की जा तू बोलली आई. की जाय, नाही मम्मी तुझी ड्रीम आहे ना, तू जा, तू येऊन मला शिकव. आणि ती पण म्हणते की तू मेकअप आर्टिस्ट आहे ना, मी पण बनणार. खरं सपोर्टच लागतो ग फॅमिलीचा, आणि म्हणून मी माझे तुम्हाला मिस्टर सांगते. पण बोलले, तू जा, मी बघून घेईन, तुला परत संधी मिळणार नाही. मग आणि इथे सगळेच मी तुम्हाला तेच सांगते, ज्या बाहेरून मुली आल्यात ना, ते मला माहिती आहे फॅमिली, घरदार, किती गोष्टी आज महिनाभर इथे राहणार, किती कॉम्प्रोमाइज करून सगळ्या गोष्टी करणार आहेत. पण एक लक्षात ठेवा ना, फक्त बाहेरच्या मुली ज्या आहेत, इकडच्या आहेत त्या रोज फॅमिलीला भेटणार आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ज्या बाहेरून स्पेशली आल्या, एक लक्षात ठेवा ना, हा अख्खा महिना जितका पॉझिटिव्ह आणि आनंद घेऊन सेलिब्रेट कराल ना, मी खरं सांगते हा महिना तुमच्या आयुष्यात परत नाही येणार आहे. ही कॉलेज लाईफ आहे ॲक्च्युअलमध्ये, ती जितक्या आनंदाने जगायचा प्रयत्न कराल ना, रोज प्रॉब्लेम्सकडे लक्ष द्याल ना, की आज हेच नाही आज तेच नाही, मग तुम्ही चिडचिड होणार. पण जर तुम्ही पॉझिटिव्ह घ्याल ना, वाव आज काय शिकायचंय, वाव आज ही प्रॅक्टिस करायची, चल घरी जाऊन हे करूया, चल आज संध्याकाळी आपण इथे फिरायला जाऊया, चल आज आपण इकडचं हे स्पेशालिटी खाणं ट्राय करूया. मी तुम्हाला खरं सांगते ना, हा क्षण किंवा ही लाईफ तुम्हाला परत नाही मिळणार आहे. कारण की घरातले सारखं सारखं तुम्हाला कुठे सोडणार नाहीये. त्यामुळे जितका आनंद, मी खरं सांगते, मी आता हा पूर्ण वीक, आता तुम्हाला सांगू, पहिल्या बॅच नंतर आता म्हणजे माझी रिसेंटली बॅच झाली, आम्ही 4-5 दिवसाच्या वर ब्रेक घेतच नाही. आम्ही कंटिन्यू बॅचेस असतात. तुम्हाला माहिती आहे, या पूर्ण 5 दिवसामध्ये ना माझं घराचं शिफ्टिंगचं काम चालू आहे. शिफ्टिंग झालेली आहे, फक्त तुम्हाला माहिती आहे घर लावणं म्हणजे किती डोक्याला ताप असतो. या पूर्ण 4-5 दिवसात मी 5 मिनिटं पण अशी निवांत बसली नसेल. रोज रात्री मला झोपायला 1-1:30 वाजतोय. आणि त्यात आर्याची स्कूल, आर्या 10th ला आहे आणि सकाळी तिची 5:15ला बस येते. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, आई असल्यावर आपल्याला सकाळी उठून त्या मुलांना डबा करणं, आणि मोठी मुलं असल्यावर तुम्हाला माहिती आहे त्यांचे मूड स्विंग्स, ते काय पण नाही खात, पोळी भाजी दिली आणि खाल्लं नाही, आज काय हेच बनव, आज काय, एवढं सगळं. म्हणजे माझं पण लाईफ इतकं असं पॅक्ड लाईफ आहे ना, पण त्यातही मी जेव्हा इथे पाऊल ठेवते ना, आणि जेव्हा मी ॲज अ टीचर उभी राहते ना, मी सगळं डिलीट करून टाकते डोक्यातून. म्हणून तुम्हाला माझी आता जी एनर्जी जाणवते, जी पॉझिटिव्हिटी जाणवते, ती यासाठी जाणवते ना, की कारण की मी ते सगळं विसरून जाते आणि मी ज्या ठिकाणी आहे ना, त्या ठिकाणची मी होते, म्हणजे त्या क्षणामध्ये मी जगते. हे लक्षात ठेवा. तुम्हाला आता एक लक्षात ठेवायचं ना, आपण कुठला रिझन घेऊन, काय स्वप्न बघून आज इथे आलोय आणि कशासाठी आलोय, याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. ना की ही अशी बोलली, ही मला मॅम हसली, ही माझी अशी करते, हे सगळं नका करू. त्या खूप क्षुल्लक आणि साध्या गोष्टी आहेत. आणि लक्षात ठेवा, लाईफमध्ये तुमच्या कोणीही व्यक्ती येतील ना, त्यांना असा एक्सपिरियन्स द्या ना, की त्यांनी कधी तुम्हाला विसरलं नाही पाहिजे. एक मैत्रीण म्हणून किंवा एक कलिग म्हणून कोणीही असो तुमच्या आयुष्यात. तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंतचा आमचा रेकॉर्ड आहे, अख्ख्या 54 बॅचेसमध्ये मी किंवा तन्वी मॅम किंवा ओंकार सर असो किंवा मुनमनी दीक्षा असो, आम्ही कधीही कुठल्याही स्टुडंटचा कधीच इन्सल्ट केलेला नाही आहे. कधीही आम्ही कुठल्याही स्टुडंटला ओरडलं नाही. हां, असं ग्रुपमध्ये ओरडतो, हे गप्पा बसा, किती बोलताय, हळू बोला, पण कुठल्या स्टुडंटला आम्ही काय बोललोय किंवा असं चुकीचं बोललोय किंवा डिमोटिवेट केलंय, हा आत्तापर्यंत एकदाही झालेला नाही. आणि अख्खा महिना तुम्हाला कळेल की आम्ही किती रिस्पेक्टने आणि किती प्रेमाने तुमच्याशी रिलेशन ठेवतो. त्यामुळेच हे रिलेशन्स असे राहतात की 1 वर्षापूर्वी बॅच होऊन पण तिने दुसरीला आणली, किंवा जाताना त्यांना रडू येतं किंवा सोडून जायचं नसतं त्यांना आमच्या लोकांना. हे लक्षात ठेवा, हे रिस्पेक्ट ठेवा रे. तुम्ही पण एकमेकींचा ठेवा. आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही एकमेकींवर प्रॅक्टिस करणार आहे तर रिस्पेक्टनी दुसऱ्याची प्रॅक्टिसला पण तेवढाच तुम्ही रिस्पॉन्स द्या. काय काय मुली कशा असतात माहितीये, स्वतःची झाली ना, दुसऱ्यांच्या वेळी ना मोबाईलवरच टाइमपास करत बसतील, 10 वेळा डोळे उघडत बसतील, चाकचूक करत बसतील, हे कर ना ग लवकर कर, हे सगळं नका करू. जसं ती तुमच्यासाठी बसली ना 2 तास एकदम शांत, मग तुम्ही पण तिला तेवढाच रिस्पॉन्ड करा. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला इकडे कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येत असेल,
म्हणजे काम करताना किंवा कोणाच्या बाबतीत किंवा काय, त्या प्लीज गोष्टी माझ्याशी मोस्टली मला माझ्यापेक्षा तन्वी मॅमशी डिस्कस करा प्लीज. आणि तन्वी मॅडम ॲक्च्युअलमध्ये या गोष्टी छान समजावून सांगू शकतात आणि नीट हँडल करू शकतात. माझं कसं असतं, मी माझे पूर्ण शिकवण्यावरच माझी एनर्जी असते, त्यामुळे मला हे सगळ्या गोष्टी. आणि अशा पद्धतीने आजचा आमचा जो इंट्रोडक्शन डे आहे तो झालेला आहे सुपर सक्सेसफुल. आणि जाता जाता सगळ्या स्टुडंटनी माझ्याबरोबर छान असे फोटोज काढले आणि मला भरभरून त्यांनी त्यांच्याबद्दलच्या फिलिंग्स, भावना या पर्सनली सांगितल्या. कसा वाटला आजचा व्लॉग मला सांगायला बिलकुलसुद्धा कमेंटमध्ये विसरू नका. आणि डेली व्लॉग्स माझे बघायला नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डेली बेसिसवर तुफान असं प्रोडक्टिव्ह नॉलेज मिळत राहील. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. थँक्यू.